तानाजीने विहीर घातली, त्याला पाणी लागेना झालंय. ते तानाचं घर आहे. दत्तरीला आदल्या दिवशी नेहमी गॅदरिंग असतं आणि आम्ही नेहमी एक्साइटेड असतो. मोच्यावरनं चड्डी सरकते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. इथून नवीन ब्लॉग चालू झालाय आता. मला भाचा आहे. माझं कसला घालतोय स्वेटर? तुम्हाला हेच दाखवायचं होतं मला. हे बघा, थोड्या दिवसांनी घरात आलं की ही हालत असते घराची. आता हे सगळं साफसफाई करायचंय, मगच आईला डायनिंग टेबलची काय हालत झाली. सगळं साफसफाई होणार, त्यानंतर मग शांत झोपायला, मग जेवण बिवण बनवणार. तोपर्यंत काय नाही भाई. काय बोलतो ओम? कुछ नहीं बोल रहा. कब आया तू मुंबई से? आज आया. चल तेरे घर पे चलते. तेरे मतलब कुकू बाबा के. असा खाळा आहे आमचा भाई. एक नंबर. सुकून सुकून. काय तुझं काय? पडशील. चल तिकडे जाऊया मोठ्या आबांकडे. आमचा खाळा आहे. अशी समोर झाड आहेत. मोठ्या आबांकडे जातोय. तिकडेच पाणी पितो, तिकडेच मीटिंगला जातो, तिकडेच ब्रश करतो, तिथेच खातो. तोपर्यंत तुम्ही साफसफाई करा. हे आमची मोठी काय पोळ्या काढते. कोकणातलं सुख भाई. काय नाही, कोकणातली पोळ्या, त्याच्याबरोबर चटणी. अरे वा, एक नंबर. ओमच्या लॉलीपॉप समोर पण फेल आहेत या पोळ्या. लॉलीपॉप बोलवर बॉडी दाखवतोय. बोच्यावरनं चड्डी सरकते. बोल. ओ ह्याला ट्रेन मध्ये सोडवा काय? राहील तो त्यांच्यासोबत. मिसळून पण जाईल त्यांच्यासोबत. अजिबात नाही लाजणार तो. पटकन बॉन्डिंग बनवून टाकेल कोणाशी तरी. भाई वहिनीने बनवला आपल्यासाठी काय घावणे आणि चटणी. आणि आम्ही येताना समोसा आणलेला तो अर्धा खातोय. गावी आल्यावर सगळं चालतं खायचं. आता मी थोडीशी पोटात जागा ठेवणार आहे, कारण मोठ्या इकडे जाऊन काय खायचंय, पोळ्या. त्यामुळे हा बघा कसा आल्या चालू झालंय. टाकू नको फाकू नको, लांब बसायला माझ्या दिला. हा, साफसफाई. किती कचरा रे तो. पोरं इंडकतायत आणि आई वडील साफसफाई करतायत. बरं वाटतं का ते? किती कचरा. ओ फादर, मी मोठ्या इकडे चाललोय. ती रागवेल नाही तर तिच्याकडे थोडस खातो. हा, साडी दिली. आता जाऊया मोठ्या आबांकडे पोळ्या खायला. आता घावणे खाल्ले थोडस, नाही का, नाही तर रागवतील उगाच. आणि मला आवडतात पोळ्या बाई. पोळ्या मोठ्याच्या हातच्या पोळ्या बाई. एक नंबर. पिंदा भाई, बॉम्बे से आचिरने तक पिंदा भाई, कट्टर फुल. आई तानाजीच्या घरी आलोय. तानाजीने विहीर खातली आहे नवीन, पण त्याला काय पाणी लागेना झालंय. अरे तानाजीने विहीर घातली आहे, त्याला पाणी लागेना झालंय, पण त्याला मुंबईचं पाणी लागलंय ऑलरेडी. आता इकडे कशाला लागेल मग? भाऊ नाईट आउट मचारा फुल. हे तानाचं घर आहे, सुंदर. ही बॅक साइड आहे. तिथे असं पाणी गरम वगैरे करायसाठी आहे. टाकी आहे हातपाय धुवायसाठी. इथून एक दरवाजा आहे आणि इकडून पुढून एक डोअर आहे.
हीच मजा आहे, या शेणाचीच मजा आहे गावी आल्यावर. या स्मेलने तसं बरं वाटतं नाही का गावी आल्यावर. आजकाल सगळे लादी टाकतात. हा काढून कनेक्ट करायचं. आपण ते मोबाईल हे वापरतो ना, जमिनीशी कनेक्ट करायचं. सुंदर रे सुंदर. म्हणजे असं नाही का हा गार वाटतं एकदम गार. शांत वाटत स्ट्रेस. शेणाचं जे घर होती ना पहिली ती एक नंबर भाई. आमचे काका इथे चेअर लावून इथे थर्मास घेऊन बसतात चायचा आणि हळूहळू चाय चाय चाय. तुम्ही काय फेरफटका मारते काय असं काय करत होता? ती टाकी दिसते ना त्याच्या पण मागून आम्ही चालत आलोय कारण आता एक पण गाडी घरात नाही. काका येतो हो येतो चला. एक पण गाडी घरात नाही. मोठे बाबा पण हेरवी 4 असतात. मोठे बाबा पण कुठे बाहेर गेलेत आणि आमचा भाऊ गणा त्याचा सलून आहे तो पण दुकानावर गाडी घेऊन गेलाय. तर आम्ही तिकडेच चाललोय. त्याची गाडी घेणार मग जाणार पोहायला. हे कॉलेज आहे सायन्स कॉलेज. इथे तानाजी आपला होता. हे कॉलेज आणि तिकडे तानाजीचं घर. 5 मिनिटं पण नसतील लागत कॉलेजमध्ये पोहोचायला त्याला. एवढं जवळ होतं. सालवा डोंगर तिकडे. जायचा प्लॅन आहे तिकडे बघू जमल्यास जाऊ. गणेश बंधू यांचं सलून एक नंबर कला आहे भावामध्ये. दरवेळी येतो तर इथेच पैसे नाही द्यायला लागत ना. आपला एक शूटर इकडे शाळेत आहे गणप्या. आवाज देऊ का जोरात त्याला? बाहेर दिसत नाही. दिसला तर आला असता तो पटकन. दिसला तर पटकन आला असता. तू चकाल बघ चकाल बघ चकाल बघ. हा हा दिसला काय? इकडे बघ ना फोन मध्ये बघ ना. हा आवाज दे ना त्याला. इज्जत राई जवारांनी इकडे याच्याने मार खाजा. दुसरा मेंबर कुठे आहे? दुसरा मेंबर अरे शूटर कुठे आहे? इकडे पण बँजो जात होतं वाटतं. भावा हे गावच्या शाळेंची मजा भाई. डान्स तुमचं इथे नसेल ना, कॉलेजचं आहे. जा शिवा खाल्ल्या मास्तराचा शिवा खाल्ल्या. आपला भाऊ बँजो वाजवतोय. होतं ना भाई. दुसरा शूटर असताना डायरेक्ट इथून उडी मारून इथे भेटायला हा वाजता. आम्ही चाललोय बाई सगळेजण नदीवरती अंघोळ करायला. आमचा हिरो गाडी चालवतोय. आता जायचंय पोहायचंय मस्त. दोघ जण आपल्या वाडीतल्या नदीचं पाणी सुकलंय आणि बघू आता. आहे असणार पाणी. म्हणजे दरवर्षी धरणाचं पाणी सोडतात. सुकलं बोलतायत पण बघू आता. असेल तर चांगलं आमच्यासाठी, नाही तर मग काय थोडीशी उदास होईल. इथे नदी पूर्ण सुकलेली आहे. अशा प्रकारे ही नदी आहे, ही पूर्ण सुकलेली. इथे पाणी असतं. आता बघू. नाही तर मग माणूस बोललाय ना आहे म्हणून. बघूया ना. नाही तर मग घरी जाऊन ते शॉवरच्या खाली आंघोळ करायला लागेल. काही गाडी तिकडे लावली आहे. आता जातोय पोहायला या नदीवर. नॉर्मली आम्ही इकडे येत नाही बट तेच आहे की आमच्या वाडीतल्या नदीला पाणी सोडलं नाही धरणातून म्हणून आम्ही बाजूच्या वाडीत आलो. गावच्या वाडीत बाजूचं गाव पण बोलू शकता. लोऱ्यात आलो. आपल्या गावाचं नाव आचिर नाही असं आहे. फंटरची चड्डी अशा प्रकारे भिजलेली आहे. हाव ना सुंदर. हा पूल आहे आणि पुलाच्या खालीच अशी नदी आहे. सुंदर अशी नदी. आणि फंटरला आमच्या पोहता येत नाही त्यामुळे तिचं डगमगतं जरा फाटते त्याची. डगमगतं ना रे, पॅन्ट भिजली. खड्डा असेल तर काय होईल माझं असा त्याच्या मनात विचार आहे. पण आता थोड्या वेळाने तो असा चार्ज होईल पाण्यावरनं पण चालेल. हा भाऊ लोक तिकडे पोहतायत. मी बाहेर आलोय थोडस नाही का शूट करायला. एकदम मस्त नदी अशी वाहती नदी आहे. अशी वाहते. तिकडनं ओम येतोय हळू 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 हळू. पडशिले आरामात ये.
ओम आणि भाऊजी येतात. ही लोक पोहतात मस्त. अशी वाहत 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 कुठे चालली माहित नाही, पण मजा येते. पाणी कमी आहे बट काय शुद्ध, काय बोलतात, ट्रान्सपरंट आहे. ट्रान्सपरंट एकदम चांगलं पाणी आहे, एकदम शुद्ध. आता मी पण जरा मजा करतो, मग भेटू. अरे तुझं काय कपडे बिपडे काढतोय, लगेच नागडा होतोय. अरे भाई पाणी खोलय, पाणी खोलय. घसरते दे बाय ताई. अरे तुझं काय आहे. अरे आंघोळ केली ना भावा तू. अरे ते तसेच जा कपडे घालून. चड्डी अंडरवेअर पण काढ. अंडरवेअर काढ. काढ काढ अंडरवेअर काढ. गंदा काय त्याच्यात. तो बघ किती त्याला घाई आहे बघा. पाणी एवढं गार गार. ह्यांचं काय बुचकाळे मारताय ते पाणी तेवढं खोल पण नाही. खोल नाही, फक्त वाजून जाशील. आद्या वरळीच्या इकडे भेट. ओम ओम खोला ओम. ए सोड सोड सोड. हे ओरडू नको. मी त्यांना येत आल्यावर तेच सांगितलं, 12 वाजलेत बोललो. मला पाडायची. ए जिच्याकडे गेलायस ना त्याला पोहता नाही येत. चला भाई मी पण जातो, मला पण जरा मजा करू दे. ही लोक मजा करतायत, मला असं बाहेर बसून बसून कसं व्हायला लागलंय. पाणी कमी आहे पण पाणी शुद्ध आहे. अरे नाही मी आहे ना भाऊ, कसं काय म्हणते. आता निघतो मी. तर काही जास्त पोहलो नाही, पाणी जास्त काही खोल नव्हतं, म्हणजे ते पोहायला मिळणारच नव्हतं. फक्त पाण्याची मजा घ्यायसाठी आम्ही आलेलो. तर झालंय, दादा गेला भाऊजींसोबत, तर आम्ही दोघं जाऊ. कसकडे तू काय करतोस आता. माकुड काय खातो. माकुड काय खाते. लाकडू दे, लाकडू येते. काय खाते भाऊ. भाऊ का चिकन. चिकन आणि पुरी नाही, वडे ते. जेवण वगैरे झालं आमचं. आता काय आंघोळी वगैरे करून पण झाली. नदीवरनं आलो तर ते परत आंघोळ करायलाच लागते. तेपर्यंत नाही काय खूप ऊन वगैरे लागतं. तर तेच आता आपल्या घरून जातोय, मोठे बाबांकडे चाललोय झोपायला. तिकडे जरा आराम करतो, जाम झोप येते. बाय थोडं झोपूया बाय, संध्याकाळसाठी तयार व्हायचंय. 8-0 टाक. अरे थोड़ा कनेक्शन लेता हूँ रे. मेरा नेटवर्क नहीं पकड़ रहा है. ओके 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 ओके. व्हिडिओ कॉल नाही चल रहा क्या तेरा. तरी पोरीला शांत करतो. चालेल, आराम करू. डायरेक्ट भेटू आता संध्याकाळी झोप झाल्यावर. हा बचकाना झोपायला देईल तर. बाई झोपलेलो, आता मस्त फ्रेश झालोय. घरी आलो, फ्रेश झालो. आता परत मोठे बाबांकडे झालोय चाय प्यायला. चाय पिऊ आणि मग वैभववाडीत जायचं. आय थिंक त्यांना डॉक्टरकडे जायचं आहे. तर बघू काय बोलतात, गेले की जायचं आहे. काय रे भाई, काय विषय. फुल झोपबीप झाली वाटतं. झोपबीप झाली वाटतं. हो मोठाई, चाय द्या, चाय द्या, चाय द्या. खाई गेले, वैभववाडीत गेले. आत्ता मला बोलले वैभववाडीत जाऊया मोठे बाबा, डॉक्टरकडे घेऊन चल बोलले. भाई मोठ्या इकडे चाय संपलेली, मोठ्याही घरात नव्हती. विचार केला चाय बिस्किट खायचा, मोठ्याही घरात नव्हती. आणि इथे आमच्याकडे पण चाय बनवली नाही म्हणते.
तर मी का तोंड घेऊन चाललोय आता डायरेक्ट जत्रेच्या इथे काहीतरी खाणार तिकडे जाऊन. पप्पांना कॉल केलेला आहे तिकडे स्टॉल वगैरे वडापाव भाजीपाव वगैरे काय ना काय आहे. तर मी आता डायरेक्ट तिकडे जाऊन खाणार मस्तपैकी. भेटतो तुम्हाला तिकडे जाऊन. हे आमचं मंदिर आहे रासाई देवीचं. आता हे खाली खाली दिसतंय. उद्या रात्री बघा, उद्या रात्री पूर्ण भरलेलं असणार. हा बघा स्कूटी घेऊन आलाय. आपण वडापाव खायला आलाय. पप्पाने ऑलरेडी खातात. अरे नंदकुमार काय बोलतो? हाय यांचा पण काय व्हिडिओ आला पाहिजे, त्यांचं नाव आला पाहिजे. त्या पोरग्यांचा पण काय दुसरे पाहिजे. तुम्ही काय खातो? वडापाव खातो मस्त आता. आम्हाला कॅन्टीन पर्यंत सोडून दे ना. किती भजी खाल्ली? हा किती भजी खाल्ली? आलं बे आम्ही जवळ 5 ते 6. जास्त तेलकट नव्हतं. तेलकट नाही तेलकट आहे. पण सुंदर आहे, तेलकट नाही. खरखरीत आहे एकदम. पाहिजे तुला? नको नको वडापाव. काय मुंबईला पण एवढं भरून देत नसतील भजीची प्लेट, तेवढी देत आहेत. 3 भाजी. एक नंबर, एक नंबर. आळजी पण नाही, एक नंबर कुरकुरीत आहे. उद्या रात्री पण इथंच खायचं. एक नंबर होता काकांकरता नाश्ता. वडापाव पण खाल्ला ना, भारीच होता एकदम. भजी तर कुरकुरीत आणि वडापाव पण एक नंबर होता. ऑइलच नव्हतं त्यात. एक नंबर. टेस्ट फुल पॉवरफुल होती. उद्या रात्री आता इथेच खाणार. ऑल सेट फॉर गॅदरिंग. काय गोरा गोरा दिसतोय तू? मी गोराच आहे भाई. पाहुणे निघालाय वाटतं. निघालाय वाटतं तो. निघालाय भाई. आता आम्ही जाणार आहे गॅदरिंग एन्जॉय करायला. नेहमी काय दरवर्षी आम्ही गॅदरिंगच्या मला येतोच आणि आमच्यामध्ये गॅदरिंग चालू होते आमच्यासाठी. आणि आम्ही दरवेळी एक्साइटेड असतो गॅदरिंग नृत्य साठी. आवडतं आम्हाला. आमच्या भावाला लय नृत्य आवडतं. त्याला जात असेल नृत्य बघायला. म्हणजे डेंजर आहे. त्याच्यासाठी आम्ही खास सोय केलेली असते गावाला इथे आल्यावरती. जत्रेच्या आदल्या दिवशी नेहमी गॅदरिंग असते आणि आम्ही नेहमी एक्साइटेड असतो आणि नेहमी मजा होतो गॅदरिंगला. गॅदरिंग बघायला नाही, आमच्या भावांची मस्त ती वेगळी असते. पण भाई यावर्षी पब्लिक कमी आहे. हा ते तर आजू नाही, दर्शू नाही, तान्या नाही, बकाब नाही. पब्लिक कमी आहे भाई. आजूचे मित्र बघा पण नाही नाही. आला. बकाब पण उद्या येणार आहे. उद्या येणार आहे. भाई पब्लिक कमी असली म्हणून का आलं? 4 बाई 4 होता बाई. घेऊन ये. बाई एक नंबर परफॉर्मन्स होता. आपल्याला तिकडे शूट नाही करता आलं कारण कॉपीराईट येईल. पण पूर्ण पब्लिक भरली आहे नाही का. गाड्याच गाड्या लागल्यात सगळीकडे. हे बघा इथपर्यंत अशा गाड्याच गाड्या लागल्यात. फुल क्राऊडच क्राऊड आहे. आणि त्यांचा परफॉर्मन्स पण एक नंबर होता. शिवाजी महाराज आणि सगळे महापुरुष म्हणजे जे त्यांच्या सोबत होते वगैरे त्यांच्याबद्दलचा परफॉर्मन्स होता आणि एक नंबर होता. एक नंबर. अजून पण चालू आहे तिकडे. आपल्याला कॉपीराईट येईल म्हणून मी थोडा लांब आलो नाही का. हॅलो गाईस, हॅलो गाईस. या गॅदरिंगच्या क्षणाची आम्ही वर्षभर वाट बघत असतो. विषय संपला. तर तेच आहे की जत्रेच्या आदल्या दिवशी नेहमी गॅदरिंग असते आणि या क्षणाची आम्ही वर्षभर वाट बघत असतो. आणि सगळे भाव आम्ही नेहमी मचवतो इकडे. पण आता थोडे मिसिंग आहेत. भाव मीच आहे. तू मिसिंग नाही वाय. दर्शू अजू विजू मिसिंग आहेत. पण काय करणार. काय करणार, भावांना सुट्टी नाही ना, मग काय करणार. भाऊ उद्या आहे ना, उद्या ब्लॉग मध्ये बघा तुम्ही भावा. पण मला तर वाटतं पहिलं वर्ष आहे नाही का की जेव्हा कळायला लागल्यापासून की तानाजी नाही, अजू नाही, दर्शू नाही. नाहीतर दरवर्षी सगळे असतात. मेन तर बकाप पण नाही. बका उद्या येणार त्या आईला. बाकी सगळे उद्या येतील. उद्या तर तुम्हाला ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसतीलच. हो. चला जाऊया आता आपापल्या घरी. तब्येत बरी. तब्येत बरी, सगळ्यात बरं. तुझे डोळे का सुटे झालेत? झाले. चल जाऊया.
शंभो. तुझा घरी सोडू तू परत येणार आहे काय करणार दीक्षा घ्यायचं आम्हा जेवायचं आहे ना तुला का जेवणार का नाही घरी डाळ भात आहे मग तू जेवणारच नाही जेवणार तर मग चल जेवूया अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे गॅदरिंग वाला दिवस फुल सगळे भाव नाही काय मचवायच्याच मूड मध्ये पण जाऊ दे घरनं कॉल येत आहेत गणा भाई झाला आमचा on. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच भेटू उद्या जत्रेच्या दिवशी बाकी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयुष्य सुंदर आहे खुश राहा बाय भेटू उद्या जत्रेला